सर्वांना नमस्कार. आज आपण छंद व्हॉइसचा पार्ट 3 अभ्यासणार आहोत. छंद व्हॉइसचा पार्ट 1 आणि पार्ट 2 आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेला आहे. आपल्या सर्वांना विनंती असेल की छंद व्हॉइस पार्ट 1 आणि छंद व्हॉइस पार्ट 2 हा व्हिडिओ नक्की अभ्यासावा आणि त्यानंतर हा छंद व्हॉइस पार्ट 3 अभ्यास करावा. चला आपण या छंद व्हॉइस पार्ट 3 ला सुरुवात करूया. ज्या वेळेस परीक्षेमध्ये ऍक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे दोन्ही ऑब्जेक्ट आलेले असतात, त्यावेळेस पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ते वाक्य कसं करायचं त्याचा आपण आता अभ्यास करूया. आपल्या समोर दोन स्ट्रक्चर दिसत आहेत. या दोन स्ट्रक्चर प्रमाणे आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य करता येतं. सुरुवातीचं स्ट्रक्चर आपण पाहूया. त्यामध्ये तुम्हाला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट पासून सुरुवात करायची आहे. इनडायरेक्ट ऑब्जेक्टच्या नंतर टू बीचं रूप घ्यायचं आहे. जे त्या वाक्यामध्ये टू बीचं रूप शोधायचं. काय एम इज आर येते, वॉज वेअर येते, काय येते ते शोधायचं. हॅव हॅज काय येते ते शोधून काढायचं. ते कशावरून कळणार? दिलेल्या वाक्यावरून. पुढे वर्बचं थर्ड फॉर्म, क्रियापदाचं तिसरं रूप, पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब. त्यानंतर घ्यायचं आपल्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट. डायरेक्ट ऑब्जेक्टच्या नंतर आपण घेणार आहोत बाय. बायच्या नंतर सेकंड केस ऑफ द सब्जेक्ट. म्हणजे आपण शिकलोय की नाही अगोदर दोन पार्ट झालेत आपले छंद व्हायचा. हा तिसरा पार्ट आहे. सेकंड केस ऑफ द सब्जेक्ट कसं होणार? आयचं मी होईल, हिचं हिम होईल, शीचं हर, देचं देम, वीचं अस आणि नाव असेल एखादं तर नाव तसंच राहत. दुसरं स्ट्रक्चर आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊ शकता सुरुवातीला, त्यानंतर टू बीचं रूप घेणार तुम्ही वाक्यात ज्याप्रमाणे ज्या टेन्सचं वाक्य आलं आहे त्या टेन्स मधील टू बीचं रूप घ्यायचंय. त्यानंतर वर्बचं थर्ड फॉर्म, क्रियापदाचं तिसरं रूप, पास्ट पार्टिसिपल असं म्हणतो आपण त्याला. पुढे बघा अत्यंत महत्वाचं टू जोडलेलं आहे. टूच्या नंतर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्टच्या नंतर बाय, बायच्या नंतर सेकंड केस ऑफ द सब्जेक्ट. आता प्रश्न पडतो आपल्याला की डायरेक्ट ऑब्जेक्ट कोणतं आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कोणतं? अतिशय सोपं आहे. तुमच्या समोर हे जे वाक्य दिसतंय ना, राणी गेव मी अ बुक, या वाक्यावरून तुम्हाला सांगतो कसं ओळखायचं. राणी गेव मी अ बुक, राणीने मला पुस्तक दिलं. हा मराठीमधील अर्थ झाला त्याचा. राणी हे सब्जेक्ट आहे, कर्ता आहे. त्यानंतर गेव हे वर्ब आहे. गेव काय आहे? वर्ब, क्रियापद आहे. ज्या वेळेस आपण या क्रियापदाला वर्बला व्हॉटने क्वेश्चन विचारतो, व्हॉट डिड राणी गिव, राणीने काय दिलं, मग उत्तर काय येतं? व्हॉट डिड राणी गिव, राणीने काय दिलं? अ बुक. राणी गेव अ बुक, पुस्तक दिलं तिने. मग अ बुक, ज्यावेळेस आपण वर्बला काय व्हॉटने क्वेश्चन विचारतो त्यावेळेस जे आन्सर मिळतं आपल्याला ते असतं आपलं डायरेक्ट ऑब्जेक्ट. मग अ बुक हे काय असणार आहे? आपलं डायरेक्ट ऑब्जेक्ट असणार आहे. आता पुढे लक्ष द्या. ज्या वेळेस आपण वर्बला कोणाला असा क्वेश्चन विचारणार, हुम, पुन्हा एकदा ऐका, कोणाला. हुम डिड राणी गिव अ बुक, कोणाला पुस्तक दिलं? इथे काय आलंय उत्तर? राणी गेव मी अ बुक, राणीने मला पुस्तक दिलेलं आहे. हा मी हा काय झालेला आहे? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट झालेला आहे. चला आता तुम्हाला कळालं असेल डायरेक्ट ऑब्जेक्ट कसं ओळखायचं. वर्बला काय व्हॉट हा क्वेश्चन विचारायचा आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कसं ओळखायचं, तर त्या वर्बला कोणाला हुम असा क्वेश्चन विचारायचा. चला आपण पहिल्या स्ट्रक्चर प्रमाणे वाक्य करूया. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट याच्यामध्ये काय सापडलं? मी. मीच इकडे काय होणार आहे? आय. आय पुढे आपल्याला घ्यायचंय टू बीचं रूप, हा गेव. याच्यावरून आपल्याला या वर्ब वरून कळणार की या ऍक्टिव्ह व्हॉइस मधील सेंटेन्सचा टेन्स काय आहे. कोणता टेन्स आहे? सिंपल पास्ट टेन्स. बरोबर आहे. सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब आहे गेव. गिव, गेव, गिवन. हा गेव सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब असल्यामुळे हे सिंपल पास्ट टेन्स मधील वाक्य आहे. म्हणून मी इथे वॉच किंवा वेअर या दोघांपैकी एक टू बी स्वरूप घेणार. आयच्या पुढे काय येईल? वॉच. मग आय वॉच, त्यानंतर काय करायचं मला? V3 वर्बचं थर्ड फॉर्म, गेवचं फर्स्ट फॉर्म गिव आहे, सेकंड गेव आणि थर्ड असेल गिवन. मग काय आलं? गिवन. आय वॉज गिवन. बघा पहिले इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेतलं, त्यानंतर मी या ऍक्टिव्ह व्हॉइस मधील सेंटेन्सचा टेन्स ओळखला आणि त्यानुसार करेक्ट टू बीचं रूप घेतलं आणि मला लक्षात आलं की ते सिंपल पास्ट टेन्स आहे. मग वॉच किंवा वेअर घेणार. आय आल्यामुळे आयच्या पुढे वॉच येणार.
पुढे V3 वर्बचं थर्ड फॉर्म, गेव हे सेकंड फॉर्म आहे, थर्ड होईल त्याचं गिव्हन. त्यानंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट काय आहे वाक्यातील अ बुक, अ बुक मी लिहिलं, पुढे बाय आणि बायच्या पुढे सेकंड केस ऑफ द सब्जेक्ट, राणीचं काय होणार नाव असल्यामुळे राणी तसंच राहणार आहे. आता दुसरं स्ट्रक्चर आपण पाहूया. सुरुवातीला घेणार आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट. डायरेक्ट ऑब्जेक्ट आपण काय ओळखलं होतं, राणी गिव्ह मी अ बुक मधील अ बुक हे काय आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. मग अ बुक मी इथे लिहिलं, ए कॅपिटल मध्ये लिहिलेलं आहे अ बुक. पुढे मी घेतलं टू बीचं रूप. आपल्याला अगोदरच कळलं की सिंपल पास्ट टेन्स आहे, मग वॉच किंवा वेअर. अ बुक हे सिंग्युलर एक वचनी असल्यामुळे मी वॉच घेतलं. बुक्स असतं तर वेअर घेतलं असतं. अ बुक वॉच, पुढे वर्बचं थर्ड फॉर्म गिव्हन, पुढे महत्वाचं म्हणजे टू, हे विसरायचं नाही, टू जोडलेला आहे. आणि पुढे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट ऍज इट इज घेणार, मी आहे तसंच मी घेतलं, पुढे बाय, बायच्या पुढे सेकंड केस ऑफ द सब्जेक्ट, राणी मी इथे लिहिलेलं आहे. आता हे दोन्ही प्रकार का घेतलेले आहेत, कारण काही वेळेस तुम्हाला ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करायला सांगतात, त्यावेळेस तुम्ही या दोघांपैकी एका स्ट्रक्चर प्रमाणे करा, उत्तर तुम्हाला बरोबर दिलं जाईल. परंतु काही वेळेस आयडेंटिफाय करायला सांगतात ना, त्यावेळेस ह्याच्यातील एकच प्रकार देतात, मग कन्फ्युज होतं आपलं, अरे आपण तर हा पहिला प्रकार शिकलोय, हा दुसरा प्रकार आला कुठून, कन्फ्युज व्हायचं नाही. कितीही अवघड प्रश्न विचारू द्या एक्झामिनरने, आपण चुकायचं नाही. या व्हिडिओच्या अभ्यासाच्या माध्यमातून आपला एकही मार्क जाणार नाही. सेंटेन्स कडे बघा, आय विल टीच यू अ लेसन. आय हा सब्जेक्ट, त्यानंतर विल सहाय्यकारी क्रियापद आहे, टीच हे काय आहे वर्ब आहे. या विल वरून मला कळतंय की हे वाक्य फ्युचर टेन्स मधील. आय विल टीच, मग ही रचना कशाची आहे, सिंपल फ्युचर टेन्सची. हा पुढे बघा, टीचच्या पुढे यू दिलेला आहे, पुढे अ लेसन. आय विल टीच यू अ लेसन, मग काय शिकवणार, अ लेसन. मग काय म्हणजेच डायरेक्ट ऑब्जेक्ट, अ लेसन हे डायरेक्ट ऑब्जेक्ट झालं. आणि कोणाला, हुम, हुम विल यू टीच अ लेसन, कोणाला शिकवणार लेसन, यू, हे तुला शिकवणार आहे. मग हे यू काय झालेलं आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट झालेला आहे. आणि सोपी आयडिया लक्षात ठेवा ना, दोन ऑब्जेक्ट दिलेले असतील ना, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, तर तुम्हाला हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कुठे भेटणार आहे लगेच, बरोबर वर्बच्या नंतर लगेच भेटेल तुम्हाला. मग आपण पहिल्या स्ट्रक्चर प्रमाणे करूया. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊया, चला यू घेतलं, यूचं यूच राहणार आहे. इथे जर अस असतं तर इथे वी घेतलं असतं, मी असेल तर इथे आय घेणार मी. हे नीट लक्षात द्या, देम असेल तर दे घेणार. मग यू आहे, यूचं यूच राहणार आहे यू. त्यानंतर मी काय करणार आहे, हे सिंपल पास्ट टेन्स मधील वाक्य, मग याचं पॅसिव्हाइज करताना काय होणार, विल असेल तर विलचं काय होतं, विल बी, विल बी घेतलं. त्यानंतर टीच हे वर्ब आहे, त्याचं थर्ड फॉर्म होणार आहे टॉट. त्यापुढे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आपलं अ लेसन, ते मी लिहिले इथं अ लेसन, पुढे बाय, बायच्या पुढे सेकंड केस ऑफ द सब्जेक्ट, इथे आपला सब्जेक्ट होता आय, आयचं रूपांतर झालं मी मध्ये. आता सेकंड स्ट्रक्चर प्रमाणे वाक्य करूया. सुरुवातीला घेणार आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट. डायरेक्ट ऑब्जेक्ट काय या वाक्यातलं, काय अ लेसन, अ लेसन लिहिलं. पुढे हे सिंपल फ्युचर टेन्स मधील वाक्य असल्यामुळे मी घेणार विल बी, विल बीच्या पुढे वर्ब थर्ड फॉर्म टीचचं टॉट होईल. आणि त्यानंतर अत्यंत महत्वाचं म्हणजे विसरायचं नाही, टू, टूच्या पुढे काय येईल, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, बरोबर यू, बाय आणि नंतर सेकंड केस ऑफ द सब्जेक्ट. अजून एक वाक्य पाहूया म्हणजे तुमचं क्लिअर होऊन जाईल. यू हॅव कॉल्ड हिम अ क्रिएटर. यू हा सब्जेक्ट आहे, हॅव कॉल्ड, कॉल्ड हे काय आहे, वर्ब आहे, हे टू बीचं रूप आहे. हिम अ क्रिएटर, आणि दोन वाक्यांवरून लक्षात आलं तुमच्या की यामध्ये इनडायरेक्ट ऑब्जेक्ट काय असणार आहे, हिम, कोणाला, हिम. आणि काय, काय म्हटलेलं आहे, अ क्रिएटर. मग अ क्रिएटर हे काय झालं, डायरेक्ट ऑब्जेक्ट झालेलं आहे, बरोबर अगदी बरोबर. मग पहिल्या स्ट्रक्चर प्रमाणे आपण जे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे ते घेऊया. चला, हे हिम आहे, त्याचं फर्स्ट केस काय होईल, ही. ही पुढे आता आपल्याला सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे, हॅव कॉल्ड. हे वाक्य आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये, व्हेरी गुड.
मग परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये हॅज बीन किंवा हॅव बीन. मग या ठिकाणी शब्द काय आलाय तो पाहायचा. ही आलाय ना, मग त्याच्या पुढे हॅज बीन येणार. मी घेतलं ही हॅज बीन आणि वर्बचं थर्ड फॉर्म कॉल्ड. पुढे डायरेक्ट ऑब्जेक्ट अ क्रिएटर. त्यानंतर बाय आणि बायच्या पुढे काय होणार आहे आपलं सेकंड केस ऑफ द सब्जेक्ट. यूचं काय होणार आहे यूज असते. सेकंड पॅटर्न पाहूया. सुरुवातीला घेणार डायरेक्ट ऑब्जेक्ट आपलं आहे अ क्रिएटर. म्हणजे लिहिलं मी ते अ क्रिएटर. अ क्रिएटर हे सिंग्युलर असल्यामुळे पुढे हॅज बीन येईल. इथे जर प्लुरल एखादा असेल असता शब्द तर आपण हॅव बीन घेतला असता. दे हॅव बीन, वी हॅव बीन, आय हॅव बीन आणि प्लुरल एखादा असेल तर हॅव बीन. बाकीच्या ठिकाणी काय यूला पण हॅव बीन येईल पण बाकीच्या ठिकाणी काय येणार आहे हॅज बीन येणार आहे. मग क्रिएटर हॅज बीन वर्बचं थर्ड फॉर्म कॉल. कॉल हे फर्स्ट फॉर्म आहे त्याचं थर्ड फॉर्म कॉल. वाक्य परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये परफेक्ट मध्ये V3च असतं. कॉल त्यानंतर टू घेतलं. टूच्या नंतर आपण घेतलेलं आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हिम. पुढे महत्वाचं म्हणजे बाय आणि लास्टला आपलं सेकंड केस ऑफ द सब्जेक्ट यूच काय असणार आहे यूज. नेक्स्ट सेंटेन्स पाहूया आपण. मिस्टर भवाळ इज टीचिंग अस ग्रामर. या वाक्यामध्ये मिस्टर भवाळ हे काय आहे सब्जेक्ट करेक्ट. इज हे हेल्पिंग वर्ब आहे. टीचिंग हे वर्ब आहे. अस हे काय असणार आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट की डायरेक्ट ऑब्जेक्ट. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट बरोबर. तुमचं परफेक्ट झालं आता. आणि पुढे ग्रामर काय झालं डायरेक्ट ऑब्जेक्ट करेक्ट. ज्यावेळेस व्हॉट असा क्वेश्चन विचारणार काय शिकवतायत ग्रामर. कोणाला शिकवतायत आम्हाला. ज्यावेळेस कोणाला असा क्वेश्चन विचारतो आपण वर्बला आणि उत्तर जे मिळतं ते असतं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि वर्बला आपण काय असा प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर मिळणार आहे ते असणार आहे आपलं डायरेक्ट ऑब्जेक्ट. हे ग्रामर. काय शिकवतायत तर ग्रामर. आपल्या स्ट्रक्चर प्रमाणे हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करूया. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊया. असचं काय होईल वी. पुढे आपल्याला घ्यायचंय टू बीचं रूप. हे वाक्य इज टीचिंग ह्याच्यावर मला कळतंय हे वाक्य आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. एम इज आर तिघांपैकी एक घ्यावं लागेल मला टू बीचं रूप. वी आहे वीच्या पुढे येणार आर. वी आर. इथे लक्ष द्या पॅसिव्ह व्हॉइस करतोय आपण. हे प्रेझेंट कंटिन्युअसचं वाक्य असल्यामुळे आपण काय केलं पुढे बिंग घेतलेलं आहे. वी आर बिंग BEING बिंग. पुढे वर्बचं थर्ड फॉर्म टॉट. त्यानंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट घेणार. काय आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट आपलं ग्रामर. बाय आणि सेकंड केस ऑफ द सब्जेक्ट काय आहे मिस्टर भवाळ तसंच राहील मिस्टर भवाळ. सेकंड पॅटर्न नुसार बघूया. डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊया सुरुवातीला. डायरेक्ट ऑब्जेक्ट आपलं काय आहे ग्रामर. त्यापुढे टू बी चं रूप ग्रामर हे सिंग्युलर असल्यामुळे पुढे आपण घेतलं इज. इज टीचिंग याच्यावरून आपल्याला कळालं होतं की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असल्यामुळे आपण पॅसिव्ह व्हॉइस करताना बिंग घेणार आहे. इजच्या पुढे बिंग घेतलं BEING बिंग. त्यानंतर टीच. टीचिंग इथे दिले नाही ते टीच आहे फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब त्याचं होणार आहे थर्ड फॉर्म टॉट. पुढे टू इनडायरेक्ट ऑब्जेक्ट अस. त्यानंतर बाय आणि शेवट येणार आपलं सेकंड केस ऑफ द सब्जेक्ट मिस्टर भवन. आता आपण पॅसिव्ह ऑफ परफेक्ट मॉडेल वर्ब पाहूया. तर प्रश्न पडतो की हे परफेक्ट मॉडेल कोणते. परफेक्ट मॉडेल वर्ब कोणते तर पहा इथे तुम्हाला या ब्ल्यू कलर मध्ये दाखवण्यात आलेले आहे. मस्ट हॅव, वुड हॅव, शुड हॅव, माइट हॅव, मे हॅव, नीड हॅव आणि वुड. हे काय आहे तर परफेक्ट मॉडेल वर्ब. हे जर ऍक्टिव्ह व्हॉइसच्या सेंटेन्स मध्ये आले तर त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना काय चेंजेस करायचे ते आपण पाहूया. आपल्या समोर स्ट्रक्चर दिसतंय. सुरुवातीला आपण ऑब्जेक्ट घेणार. ऑब्जेक्टच्या नंतर परफेक्ट मॉडेल यापैकी जे आलेलं आहे त्या सेंटेन्स मध्ये ते घेणार. पुढे बिन. बिन विसरू नका. बिन विसरला मार्क मिळणार नाही. बिन बिनच्या पुढे वर्बचं थर्ड फॉर्म. त्यानंतर बाय आणि मग सेकंड केस. आपण सेंटेन्स पाहूया म्हणजे तुमचं आणखी क्लिअर होईल. आपल्या समोर सेंटेन्स दिसतंय शी मे हॅव सॉल्व दिस प्रॉब्लेम.
या वाक्यामध्ये बघा मे हॅव हे काय आलेलं आहे, मॉडेल वर्ब आलेला आहे. मग याचं पॅसिव्हाइज करताना आपण सुरुवातीला ऑब्जेक्ट घेणार आहे. या वाक्यातील ऑब्जेक्ट काय पाहूया. शी हे सब्जेक्ट होईल, मे हॅव हे मॉडेल वर्ब आहे, सॉल्व हे काय आहे, वर्ब आहे. व्हेरी गुड. आणि हॅव असल्यामुळे त्याच्या पुढे वर्बचं थर्ड फॉर्म आलेला आहे. दिस प्रॉब्लेम, हे दिस प्रॉब्लेम काय आहे, हे ऑब्जेक्ट आहे. चला सुरुवातीला ऑब्जेक्ट घेऊया. दिस प्रॉब्लेम मी ऑब्जेक्ट घेतलं. त्यानंतर मॉडेल वर्ब घेणार मी मे हॅव आणि त्यानंतर बीन, महत्वाचं विसरू नका, बीन. मग वर्बचं थर्ड फॉर्म सॉल्व, त्यानंतर बाय आणि मग सेकंड केस ऑफ द सब्जेक्ट. शी हा सब्जेक्ट आहे, शीचं काय झालेलं आहे, हर. आता आपण अभ्यासूया पॅसिव्ह व्हॉइस ऑफ व्हर्बल क्वेश्चन, ज्याला येस नो टाईप क्वेश्चन असं देखील म्हणतात. येस नो टाईप क्वेश्चन असं का म्हणतात, कारण त्यांचं आन्सर येस किंवा नो मध्ये येतं. जर मी तुम्हाला साधा प्रश्न विचारला, आर यू वॉचिंग व्हिडिओज, मग तुम्ही काय म्हणणार, येस किंवा नो. तुम्ही व्हिडिओ पाहत आहात का, हो किंवा नाही म्हणणार. हा येस ऑर नो झाले. आणि दुसरं पहा, इज शी रायटिंग अ लेटर, या वाक्यावरून लगेच लक्षात येईल तुम्हाला. या प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात कशाने झालेली असते, हेल्पिंग वर्बने. इथे पहा या वाक्यामध्ये इज या हेल्पिंग वर्बने सुरुवात झालेली आहे. मग असे वेगवेगळ्या प्रकारचे हेल्पिंग वर्ब्स आहेत. ऍम असेल, ऍम, इज, आर, वॉज, वेअर, डू ने होईल, डज ने होईल, डीड ने होईल, हॅव ने, हॅज ने, हॅड ने, किंवा एखाद्या मॉडर्न ऑक्झिलरीने कॅन ने होईल, मे ने, माइट ने. यांनी ज्या वेळेस सुरुवात होते एखाद्या प्रश्नार्थक वाक्याची, त्याला आपण वर्बल क्वेश्चन असं म्हणतो. इज शी रायटिंग अ लेटर, पुढे क्वेश्चन मार्क आहे. आता याचं आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. पण त्यापूर्वी ह्या दोन क्रिया आपल्या परफेक्ट झाल्या पाहिजेत आपल्या ब्रेन मध्ये, त्याच वेळेस आपल्याला आन्सर काढता येतं. बघा आता इज शी रायटिंग अ लेटर हे प्रश्नार्थक वाक्य, मी पहिलं काय केलं, त्याला असर्टिव्ह मध्ये केलं. काय केलं, फक्त बघा हा शी जो आहे ना, तो सुरुवातीला घेतला आणि हा इज नंतर घेतला. शी इज रायटिंग अ लेटर, क्वेश्चन मार्क काढला, हे झालं, फुल स्टॉप दिला, हे झालं असर्टिव्ह सेंटेन्स झालं माझं, विधानार्थी वाक्य झालं. आता या वाक्याचं ऍक्टिव्ह व्हॉइस मधील पॅसिव्ह व्हॉइस करणं मला सोपं जातंय. मी कसं करणार, पहिला ऑब्जेक्ट घेणार, शी इज रायटिंग अ लेटर, यामध्ये ऑब्जेक्ट आहे अ लेटर, ते ऑब्जेक्ट घेतलं अ लेटर. पुढे वाक्याचा काळ पाहणार, इज रायटिंग म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. मग मी काय घेणार, ऍम इज आर तिघांपैकी एक, अ लेटर हे एक वचनी असल्यामुळे, सिंग्युलर असल्यामुळे मी इज घेतलं, आणि कंटिन्युअस टेन्स असल्यामुळे बिंग, BEING, बिंग. आणि पुढे वर्बचं थर्ड फॉर्म रायटिंग म्हणजे राईट आहे, राईट, रोट, रिटर्न. रिटर्न हे वर्बचं थर्ड फॉर्म घेतलं, आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे बाय, आणि नंतर सेकंड केस ऑफ द सब्जेक्ट शी आहे, शीच होणार आहे हर. हे झालं माझं. आता बघा याला कसं केलं मी, वर्बल मध्ये करताना काय करणार मी, हा इज सुरुवातीला घेणार, इज, आणि पुढे वाक्य आहे कसं लिहिणार, इज अ लेटर बिंग रिटन बाय हर, आणि क्वेश्चन मार्क, आणि झालं आपलं आन्सर. परंतु हे आन्सर निघण्यासाठी ह्या दोन क्रिया आपल्या ब्रेन मध्ये झाल्या पाहिजेत अगोदर. आपण पुढील सेंटेन्स पाहूया, त्या ठिकाणी आपण डायरेक्ट या वर्बल क्वेश्चनचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करूया. लुक ॲट दिस सेंटेन्स केअरफुली. डिड ही बाय अ स्टोरी बुक, हे वर्बल क्वेश्चन आहे, त्याचं आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचंय. डीड आहे म्हणजे सिंपल पास्ट टेन्स आहे, म्हणजे ह्याचं वाक्य कसं असेल, असरेटिव्ह सेंटेन्स कसं असेल, विधानार्थी वाक्य, साधं वाक्य कसं असेल, हे ही डीड असल्यामुळे इथे काय असणार आहे, सिंपल पास्ट मुळे बायचं काय होईल, बॉट, ही बॉट अ स्टोरी बुक असं असेल, आणि ते आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करणार आहोत. मग यामधील ऑब्जेक्ट काय, अ स्टोरी बुक, ते क्लिअर झालं. आता याच्या टेन्स वरून आपल्या लक्षात आलं हेल्पिंग वर्ब कोणतं घेणार, सिंपल पास्ट टेन्स आहे, मग वॉच किंवा वेअर घेणार. मग अ स्टोरी बुक हे काय आहे, सिंग्युलर आहे, एक वचनी आहे, त्याच्यामुळे मी वॉच घेईन. बुक्स असतं तर वेअर घेतलं असतं, अ स्टोरी बुक आहे, हा सिंग्युलर असल्यामुळे मी वॉच घेतलं,
वॉज लिहिलं, वॉजच्या पुढे काय केलं, अ स्टोरी बुक ऑब्जेक्ट लिहिलं. कारण हे वर्बल क्वेश्चनचा आपण पॅसिव्ह वॉइस मध्ये करतोय, त्या ठिकाणी रचना थोडीशी वेगळी आहे. सुरुवातीला हेल्पिंग वर्ब घ्यावं लागतं, हेल्पिंग वर्ब शोधायचं आपण, ते टेन्स नुसार शोधायचं आहे. वाक्य मला कळालं डीडने सुरुवात झालेली आहे या वर्बल क्वेश्चनची, म्हणजे हे सिंपल पास्ट टेन्स आहे, त्यामुळे ते वॉज किंवा वेअर या दोघांपैकी एक हेल्पिंग वर्ब घ्यावा लागेल. त्यासाठी मला ऑब्जेक्ट पाहावा लागेल. ऑब्जेक्ट काय आहे, अ स्टोरी बुक हे ऑब्जेक्ट आहे. मग याला कोणतं सुटेबल आहे, वॉज. वॉज घेतलं, पुढे अ स्टोरी बुक हे ऑब्जेक्ट लिहिलं, आणि त्यानंतर ऑब्जेक्टच्या नंतर मला काय लिहायचंय, वर्बचं थर्ड फॉर्म. बायचं काय होईल, बॉट. त्यानंतर बाय, बायच्या नंतर सेकंड केस ऑफ द सब्जेक्ट. सब्जेक्ट इथे काय, ही, हिचं काय होणार, हिम. आणि पुढे शेवटी क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क विसरायचा नाही. सेकंड सेंटेन्स कडे पहा, हॅज राजू चेक देम. आता नीट लक्ष द्या, या वाक्यामध्ये राजू सब्जेक्ट आहे, चेक हे काय आहे, वर्ब बरोबर, आणि देम काय आहे, ऑब्जेक्ट आहे. हॅजने सुरुवात झालेली आहे, वर्बल क्वेश्चन आहे. मग मी काय करणार आता, इथे मला पहिलं काय ठरवावं लागेल, हे वाक्य कोणता टेन्स आहे, परफेक्ट प्रेझेंट टेन्स. व्हेरी गुड. मग मी काय करणार, कोणतं सहाय्यकारी क्रियापद येईल इथे हेल्पिंग वर्ब, हॅव किंवा हॅज दोघांपैकी एक. ते बघण्यासाठी मला काय करावं लागेल, ऑब्जेक्ट पाहावं लागेल. ऑब्जेक्ट काय, देम आहे, देमचं इकडे दे होणार आहे, देच्या पुढे काय येणार आहे, हॅव. मग आपल्या रचनेप्रमाणे सुरुवातीला हेल्पिंग वर्ब लिहायचे. आपण आता निश्चित केलं काय घेणार आहे मी, हेल्पिंग वर्ब कोणतं घेणार आहे, ते हॅव. का, इथे देम हा काय आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, त्याचं दे होणार आहे ना, मग देच्या पुढे हॅव येणार आहे. मग मी इथे काय केलं, रचनेप्रमाणे सुरुवातीला हेल्पिंग वर्ब लिहिणार. मला वर्बल क्वेश्चनच बनवायचा आहे, परंतु तो कशामध्ये, पॅसिव्ह वॉइस मध्ये करायचा आहे. हा, वर्बल क्वेश्चन बनवायचा असल्यामुळे मी सुरुवात हेल्पिंग वर्ब नाही करणार आहे. हॅव लिहिणार, हॅवच्या पुढे हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे ना, देम, त्याचं काय होईल, दे होईल. हॅव दे, पुढे हे परफेक्ट टेन्स मधील वाक्य असल्यामुळे बीन येणार आहे, बीईएन, बीन. त्यानंतर वर्बचं थर्ड फॉर्म चेक, मग बाय, आणि सब्जेक्ट येईल आपला हा राजू, आणि शेवटी येणार आहे आपलं क्वेश्चन मार्क. आता आपण शिकूया पॅसिव्ह व्हॉइस ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्स कोणते असतात, पहा, ज्या वाक्याची सुरुवात वर्बने होते त्याला आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो, म्हणजेच आज्ञार्थी वाक्य. तुमच्या समोर हे जे वाक्य दिसते, कम्प्लीट युअर होमवर्क, हे काय आहे, आज्ञार्थी वाक्य. याची सुरुवात पहा, कम्प्लीट हे वर्ब आहे, पुढे युअर होमवर्क हे ऑब्जेक्ट आहे दिलेलं आहे. असे आणखी काही वाक्य आहेत, ओपन द डोअर, क्लोज द डोअर. निगेटिव्ह सुद्धा असू शकतात, डोंट शाउट. मग आता हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करताना कसं करणार, तुमच्या समोर स्ट्रक्चर दिसतंय, सुरुवातीला मी घेणार लेट, लेटच्या नंतर घेणार ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टच्या नंतर बीई, बी, आणि त्यानंतर वर्बचं थर्ड फॉर्म घेणार आहे. चला, तुमच्या समोरील जे सेंटेन्स आहे ते आपण पॅसिव्ह वॉइस मध्ये करूया. कम्प्लीट युअर होमवर्क, यामध्ये कम्प्लीट हे वर्ब आहे, युअर होमवर्क हे ऑब्जेक्ट आहे. वाक्याची सुरुवात करायची लेटने. चला सुरुवात करतो, LET, लेट. त्यानंतर मी ऑब्जेक्ट लिहिणार, ऑब्जेक्ट आहे युअर होमवर्क, युअर होमवर्क लिहिलं मी. त्यानंतर बी घेणार, BE, बी, आणि मग वर्बचं थर्ड फॉर्म कम्प्लिटेड, आणि आपलं उत्तर झालं. जर नेगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आलं तर त्याचं पॅसिव्ह वॉइस कसं करायचं पाहूया. सुरुवातीला लेट घेणार, मग ऑब्जेक्ट, त्यानंतर बीई, बी. बघा फक्त काय वाढलं इथे, NOT, नॉट हा शब्द घेणार आहोत, आणि पुढे वर्बचं थर्ड फॉर्म घेणार आहोत. बघा तुमच्या समोर वाक्य आहे, डोंट मेक अ नॉइज इन द क्लास. थोडं मोठं वाक्य घेतलंय, डोंट मेक अ नॉइज इन द क्लास. आता मेक हे काय आहे, वर्ब आहे. अ नॉइज हे काय आहे, ऑब्जेक्ट, आणि हे इन द क्लास हे रिमेनिंग सेंटेन्स पार्ट आहे हा. मग मी वाक्याची सुरुवात करणार लेटने, LET, लेट. त्यानंतर मला पाहिजे ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट काय फाइंड आउट केलं आपण, अ नॉइज हे ऑब्जेक्ट आहे, ते मी इथे लिहितो, लेट, पुढे अ नॉइज, त्यानंतर बी, बीच्या पुढे नॉट लिहिलं, नॉटच्या पुढे वर्बचं थर्ड फॉर्म, मेकचं काय होणार आहे, मेड, मेक, मेड, मेड, आणि पुढे रिमेनिंग सेंटेन्स लिहून टाकतो, इन द क्लास, आणि आपलं उत्तर झालं, लेट अ नॉइज बी नॉट मेड इन द क्लास.
आता आपण अभ्यास करूया WH क्वेश्चन पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं. आता नीट लक्ष द्या, थोडस लक्षपूर्वक अभ्यास करायचा आहे. याची रचना कशी होईल. WH वर्ड जो आलेला आहे त्या क्वेश्चन मधील व्हॉट असेल, हाऊ असेल, हू असेल, हाऊ असेल, विच असेल, हुम असेल, जो आलेला आहे तो घेणार सुरुवातीला. त्यानंतर टू बीचं रूप घेणार आहोत त्या वाक्यातील टेन्सनुसार, मनाने घ्यायचं नाही. पुढे ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टच्या नंतर वर्बचं थर्ड फॉर्म, त्यानंतर बाय आणि शेवटी असेल सेकंड केस ऑफ द सब्जेक्ट. तुमच्या समोर एक सेंटेन्स दिसतंय, व्हाय डीड ही पनिश यू. हा क्वेश्चन आहे, WH क्वेश्चन आहे, व्हाय डीड ही पनिश यू. मग बघा रचनेप्रमाणे मला WH वर्ड घ्यावा लागेल सुरुवातीला. मग इथे काय दिलंय त्यांनी, व्हाय, जो दिलाय तो घ्यायचा. फक्त हू असेल तर बाय हुम होतं आणि हुम असेल तर हू होतं. इथेच चेंजेस आहेत, नाही तर इतर ठिकाणी जे दिलं असेल तेच घ्यायचंय आपल्याला. इथे वाय दिलंय, वाय घेतलं मी. पुढे टू बीचं रूप कसं ओळखणार मी, आता बघा त्या टेन्स वरून ओळखणार आहे. व्हाय डीड ही पनिश यू. डीड आलेले म्हणजे सिंपल पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे. मग सिंपल पास्ट टेन्सचं असेल तर टू बीचं रूप कोणते, वॉच किंवा वेअर. मग मी काय घेणार आहे आता, याच्यातील जो ऑब्जेक्ट आहे तो पाहूया. व्हाय डीड ही पनिश यू. मग यू काय आहे, काय ऑब्जेक्ट, बरोबर. ही हा सब्जेक्ट आहे, ही पनिश यू असं असर्टिव्ह सेंटेन्स झालं असतं, विधानार्थी वाक्य. यू हा ऑब्जेक्ट आहे ना, यूच्या पुढे वॉज येईल का वेअर, वेअर येईल. त्याच्यामुळे मी व्हायच्या नंतर काय घेतलेलं आहे, वेअर. वाय वेअर यू हा ऑब्जेक्ट घेतला, वाय वेअर यू. त्यानंतर वर्बचं थर्ड फॉर्म काय, पनिश. बाय आणि हीच या सब्जेक्टचं, ही या सब्जेक्टचं काय होणार आहे, सेकंड केस हिम. पुढे क्वेश्चन मार्क. नेक्स्ट सेंटेन्स आपण पाहूया. Look at the next sentence. Who teaches you English? Question mark. चला मी बघा सुरुवातीला सांगितलं WH जो वर्ड आलेला आहे तो घ्यायचा आहे, परंतु वाक्यामध्ये हू असेल तर बाय हुम होईल आणि हुम असेल तर हू घ्यावं लागेल आणि इतर ठिकाणी जो दिलाय तोच घ्यायचा आहे. आता हू आलेला आहे त्याच्यामुळे मी काय करणार, बाय हुम घेणार, घेतलं बाय हुम. त्यानंतर पहा या वाक्यातील मला हेल्पिंग वर्ब ओळखायचंय, कोणतं घेणार, वॉज, वेअर, एम, इज, आर, हॅव, हॅज, काय घेणार. कशावरून ओळखणार मी, त्या वाक्याच्या टेन्स वरून. बघा हू टीचेस, ईएस लागलाय म्हणजे काय आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. मग इथे एम, इज, आर तिघांपैकी एक येईल आणि पुढे यू, यू असल्यामुळे मी काय घेणार आहे, आर घेणार आहे. बाय हुम आर यू, वर्बचं थर्ड फॉर्म टीचेसचं काय होईल, टॉट. आणि पुढे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट लिहिणार मी, हे इंग्लिश जे आहे ते लिहिलं. चला, बाय हुम आर यू टॉट इंग्लिश आणि पुढे क्वेश्चन मार्क. सेकंड सेंटेन्स पाहूया. हाऊ डीड ही सॉल्व द सम. WH वर्ड कोणता आहे, हाऊ आहे. चला त्याने सुरुवात करूया. हाऊ घेतलं. फक्त पुन्हा एकदा सांगतो, हू असेल तर बाय हुमने होईल, हुम असेल तर हुने होणार आहे. परंतु इतर जे असतील WH वर्ड ते ऍज इट इज घ्यायचे आपल्याला. हाऊ, हाऊस घेतलं मी. पुढे आता मला टू बीचं रूप घ्यायचंय, ते कसं ओळखणार मी, त्याच्या टेन्स वरून. डीड आलेला आहे म्हणजे सिंपल पास्ट टेन्स म्हणजे वॉच किंवा वेअर घेणार. त्यानंतर मी ऑब्जेक्ट नुसार वॉच किंवा वेअर घेतो. चला द सम हे ऑब्जेक्ट आहे मग मी वॉच घेणार. सम्स असते तर वेअर झालं असतं, एक वचने आहे द सम. हाव वॉच, टू बीचं रूप वॉच घेतलं, त्यानंतर ऑब्जेक्ट घेतलं द सम. त्यानंतर वर्बचं थर्ड फॉर्म काय आहे, सॉल्वचं काय होईल, सॉल्व. त्यानंतर बाय आणि बायच्या पुढे सेकंड केस ऑफ द सब्जेक्ट. ही सगळी वाक्य करण्यासाठी स्ट्रक्चर तुमचे तोंडपाठ पाहिजे. स्ट्रक्चर एकदा तोंडपाठ झालं की कोणतंही वाक्य येऊ द्या, तुम्हाला चिन्हवाईज करता येतोच. आता आपण काही महत्वाचे सेंटेन्सेस अभ्यासूया जे पॅसिव्हाइज करताना काही चुका होतात. याचा अभ्यास केल्यानंतर आपल्या चुका होणार नाहीत याची मी गॅरंटी देतो. वाक्य तुमच्या समोर आहे बघा, ज्या वाक्यांमध्ये टू बी ची रूपं आलेली आहेत. आय एम टू बाय अ कार. बघा आय एम टू बाय अ कार. मग हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करताना मी सुरुवातीला ऑब्जेक्ट घेणार, ऑब्जेक्ट आहे अ कार, अ कार घेतलं. त्यानंतर मला घ्यायचंय हेल्पिंग वर्ब टू बीचं रूप. एम आल्यामुळे हे प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे, त्याच्यामुळे मी एम इज आर तिघांपैकी एक. अ कार हे माझं ऑब्जेक्ट सिंग्युलर असल्यामुळे मी इज घेतलं.
पुढे घ्यायचा आहे टू. ह्या वाक्यामध्ये जो टू दिलेला आहे तो टू लिहायचा आणि त्यानंतर बी. अ कार इज टू बी आणि बीच्या नंतर आपल्याला घ्यायचंय वरचं थर्ड फॉर्म बायचं होणार आहे बॉट. चेंजेस कुठे आहेत महत्वाचं इथे बघा. हेल्पिंग वर्बच्या नंतर टू बी हे घ्यायचंय टू आणि त्यानंतर बी बी त्यानंतर वर्बचं थर्ड फॉर्म आणि मग बाय आणि मग सेकंड केस ऑफ द सब्जेक्ट आयचं होणार आहे मी. लुक ॲट द सेकंड सेंटेन्स. दे वेअर टू प्ले क्रिकेट. ऑब्जेक्ट क्रिकेट आहे ते घेतलं क्रिकेट. इथे वाक्याचा काळ टेन्स आहे हा काय आहे पास्ट टेन्स बरोबर वेअर. पण आपलं ऑब्जेक्ट क्रिकेट हे सिंग्युलर असल्यामुळे पुढे काय घेणार मी वॉच. क्रिकेट वॉच त्या पुढे लिहायचं टू बी. आणि हे कशावर ओळखायचं त्या वाक्यामध्ये तुम्हाला टू दिसेल ऍक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये. हेल्पिंग वर्ब आणि पुढे टू दिसणार आहे. असे वाक्य आले की तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस करताना हे स्ट्रक्चर यूज करावं लागेल. वॉच घेतलं त्यानंतर टू आणि बी लिहिलं त्यानंतर वर्बचं थर्ड फॉर्म प्लेचं होणार आहे प्लेड. मग बाय आणि सेकंड केस ऑफ द सब्जेक्ट देचं होणार आहे या देचं होईल देन. जर दिलेल्या वाक्याची सुरुवात देअर इज नो किंवा देअर वॉज नो याने झाली तर त्याचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं आपण ते अभ्यासूया. तुमच्या समोर सेंटेन्स आहे देअर इज नो टाइम टू लूज. मग बघा याचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करणार मी सुरुवातीला देअर इज नो टाइम टू ह्या टू पर्यंत वाक्य ऍज इट इज लिहिणार मी. देअर इज नो टाइम टू लिहिलं देअर इज नो टाइम टू पुढे बी लिहिणार आणि बीच्या पुढे या ठिकाणी हे जे वर्ब आहे ना लूज त्याचं मला इथे थर्ड फॉर्म घ्यावा लागणार आहे पास्ट पार्टिसिपल. मग लूजचं काय होईल लॉस्ट. सोपं वाक्य आहे. सेकंड सेंटेन्स पाहूया देअर वॉज नो मनी टू बाय. काय करणार ह्या टू पर्यंत वाक्य ऍज इट इज लिहिणार देअर वॉज नो मनी टू लिहिलं मी. त्यानंतर बी आणि बीच्या पुढे हे जे वर्ब आहे त्या वर्बचं थर्ड फॉर्म घेणार बायचं होणार आहे बॉट. आपण या व्हिडिओमध्ये चेंज द व्हॉइसचा अभ्यास केलेला आहे. या चेंज द व्हॉइस या टॉपिक वरती आपण आपल्या युट्यूब चॅनेल वरती 3 व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत. तुम्हाला या तिन्ही व्हिडिओमधून चेंज द व्हॉइसचा कोणताही प्रश्न येऊ द्या प्रत्येकाचं आन्सर तुम्हाला मिळणार आहे. या प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.